स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। मी पण एकदम मस्त मजेत मध्ये आहे। तर तुम्ही कशा आहात? तर आमचा तुषार आज शिकवतोय तिला गाडी। मी सांगते तुम्हाला माझी कहाणी। सगळे विचारतात मला, ताई तुम्ही शिर्डीत गेल्या कशा, दाजी काय काम करते? तर तुम्हाला सांगते मी सिंगल मदर आहे। मी साईबाबा प्रसादालयामध्ये काम करत आहे आणि मी माझ्या पोरांचं लालन पोषण मीच करत आहे आणि मी प्रॉपर साईबाबा शिर्डीमध्ये राहत आहे। ओके, इतकं तर माहितीच झालं तुम्हाला। माझा पत्ता शिर्डीचा आहे, कारण की कागदपत्री मी शिर्डीचीच झालेली आहे। दाजी त्याचा थोडा ह्याचा नाद आहे, त्याच्यामुळं दाजीला थोडा ब्रेक आहे। सोडचिट्टी नाही ना, वगैरे नाही ना, काहीच नाही बरं का। पण दाजीने लईच प्रॉपर्टीची वाट लावलेली आहे। बाप्पाचं लय होतं त्यांच्या बापदादाचं, त्याच्यामुळे त्यांनी ना इकून फेकून जरा लईच त्यांनी वाटोळं केलेलं आहे। त्याच्यामुळं त्यांनी मला त्रास बी लईच दिलेला आहे, एकदम एवढा त्रास दिलेला आहे, तेवढी त्रास कुणीच काढणार नाही आजकालच्या जमान्यातली, पण मी काढला आहे। तुम्ही म्हणता ना आता तो गबदुली दिसतीस, मी आत्ता झालेली आहे अशी। माझ्या स्वतःच्या दमावर झाली मोठी। शिर्डीत आली तेव्हा हुडले हातपायाची होती, असं नाकाला धरला तर जीव जायासारखी। दोन्ही लेकरं आणि भागकुट्या बाया लेकरं टाकून पळत असतात। मी माझे दोन्ही लेकरं पाळून सांभाळून, मोठ्या पोराचं हृदयाचं ऑपरेशन करून, त्याला हृदयाचा धोका होता, हार्टचा प्रॉब्लेम होता। साईबाबाच्या कृपाने त्याचं मोठं ऑपरेशन झालं आहे, ते बी आता सुखरूप आहे। तुम्ही बघितलाच, बघा आता पुढं व्हिडिओ कीप करू नका। पोरगा तिला गाडी शिकवतो आहे, कारण की ते आता मोठे झाले, तर ते काय आता लहान नाही राहिले, मोठे झाले ते आता। मला ते बघून, सगळं बघून मला कसलाच पस्तावा नाही आहे शिर्डीला का आले। मला असंच ते बरं झालं मी शिर्डीला आले, म्हणून तर माझ्या पोरं चांगल्या शाळेत शिकतात, त्यांना चांगले वळण आहेत। तिकडचे दाजीचे तिकडच्यावर असा टाईम आला त्यांना, ऊस तोडाय गेल्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही। त्यांचा पर्यायच ऊस तोडायला आहे, काहीच नाही त्यांच्याकडं। ऊस तोडाय गेल्याशिवाय भागच नाही। खरं फक्त गावाकडचं एक जुनं घर आहे, बाकी काहीच नाही। त्या घराला काय तेल मीठ लावून चाटायचे, बाकी काहीच नाही। तेल मीठ लावून चाटत बसते काय घराला? त्याच्यामुळं आम्ही त्यांचा विषय केला। ओके, आमच्या दीपाबाईला शिकायची आहे गाडी, बघू शकता। तिचा भाऊ शिकू तिला गाडी, बघूया शिकती का नाही गाडी। चालू आहे तिथं शिकायचं, बघूया ना कशा शिकती बघू। शिकवतो चांगलीला, शिकून वाटतंय। माझ्या लेकीला माझ्यासारखी आठवण नाही ठेवणार मी। सायकल तर भन्नाट चालवती, पण गाडी बी भन्नाट शिकवण आता। आणि भाई आहे ना वरून तिला शिकवायला, कशी शिकवायला लागलाय मस्तपैकी। स्कूटी बी आहे, गाडी बी आहे, शिकवणारा बी आहे, कम नाही शिकणार। ते कोणाच्या गाडी घेऊन आणि काही शिकला नव्हता बाई, ते स्वतः शिकला होता। नुसतं डायरेक्ट की फायरक गाडी, कोणाची गाडी नाही। हा आमची दीपाबाई शिकती गाडी। ठोक दूंगी, गाड़ी सीख गई क्या? आ रही गाड़ी, आ रही, कुछ न कुछ आ रही गाड़ी। ब्रेक चक्कर मारून गाड़ी शिकन पोरगी गाड़ी शिकन।
ठोकशी नाही गेट. ठोकू नको गेट. गरीबाचं असलं कोणाचं असलं तरी झटके नको भया इथून नको तिच्या हातात देऊ नाही तर. किती खाली गाडी किती खाली हिला जमतय का नाही भया हिला? जमतंय पण मध्ये गपकन ब्रेक सोडते गपकन का ग शिकायची ना दुर्गा कशी धनाट गाडी पळवी ती. तिला झाले ना 3 वर्ष शिकून. मग तुला कवा भयाने कोणाची गाडी घेऊन शिकलाय काय तू? त्याला कशी येते? मला काय माहिती. हा मला काय माहिती. खरंच मलाच वाटत बाय मला पोराची खरंच कुणाचीच गाडी नाही घेता.